नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, तर विकासाची विचारधारा मान्य असलेले अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। पाहूया। काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। मुंबईतल्या भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले। पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने विकासासाठी भाजपमध्ये आल्याचं अशोकरावांचं म्हणणं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे। या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे। भाजपात येण्यासोबतच अशोक चव्हाणांचा राज्यसभेच्या खासदारकीचा मार्गही मोकळा झाला। चव्हाणांची राज्यसभेची खासदारकी जवळपास निश्चित आहे। अशोक चव्हाण म्हणतायत की फडणवीस सांगतील त्यानुसार काम करणार आणि स्वतः फडणवीसांनी केंद्रीय पातळीचे नेते म्हणून राज्यसभेवरील खासदारकीचे संकेतही दिले। एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल। पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे। कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे केलेली नाही, जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल। ये राज्य के लिए तो बहुत मजबूती की बात है ही, पर उनका जो कद है वो नेशनल स्टेचर का कद है, इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए। आता अशोक चव्हाणांमुळे भाजपला कसा फायदा होणार तेही पाहूया। नांदेड जिल्ह्यावर भाजपची पकड होणार, मराठवाड्यात भाजपला मजबूत नेतृत्व मिळणार। नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये भाजपला फायदा होणार। नांदेड जिल्ह्यातील 9 पैकी काँग्रेसकडील 3 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न होईल। अशोक चव्हाणांच्याच भोकर मतदारसंघात चव्हाणांच्या कन्येला तिकीट मिळण्याची शक्यता आहे। आम्ही कुठलेही टार्गेट घेऊन चालतो, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे, राज्यालाही फायदा आहे, अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते। त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे, मोदीजींसोबत गेलं पाहिजे, तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो। तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत। नाही, असं काही यादी वगैरे हा विषय नाही। नाही, असा काही 14 आमदार आणणार ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही। मी एवढंच सांगतो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू। काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसच्या नेत्यांनी आता अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चन्नीथला यांनी अशोक चव्हाणांना डरपोक म्हटलंय, तर वडेट्टीवारांनी चायना माल अशी टीका केली आहे। ऐसे पार्टी छोड़ के जो लोग जा रहे हैं, लोग इसको एक्सेप्ट नहीं करेगा, महाराष्ट्र का जनता एक्सेप्ट नहीं करेगा। वो खुद मैदान छोड़ के भाग रहे हैं। इतना डरपोक नहीं होना चाहिए, इतना डरपोक नहीं होना चाहिए। मैदान छोड़ करके चलने वाले को कोई नहीं मानता है। ये सोल्जर है, पार्टी का सोल्जर है, तो उनको मैदान में रह करके लड़ाई लड़ना चाहिए। विरोधी के साथ मिलकर के कांग्रेस को छुरी मारना ठीक नहीं है। साहब, राम मंदिर से सब जनता साथ में नहीं जाती, या भूल कर रहे हो। जेवढे हे माणसं फोडायचे, नेते फोडायचं काम करतील, उद्या रस्त्यावर उतरून जनता यांची डोकेही फोडेल। इथपर्यंत लोकांमध्ये अनरेस्ट आहे आणि चीड आहे, राग आहे, आणि तो मतदान पेटीमधून उद्या दिसणार आहे तुम्हाला। सगळे ते तिकडे झालेत की चायना माल होणार आहे, म्हणजे दिसताना सुंदर, तिकडे गेले की चायना माल कधी बिघडल आणि ते सेल ते कचऱ्यात फेकायची पाळी येईल। 2-4 दिवस वापरून तो चायना माल होणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो।
40हून अधिक वर्षांचा काँग्रेसचा सहवास सोडून अशोक चव्हाण भाजपत आले. त्यामुळेच भाजपमध्ये आल्यावर शेलारांचं नाव घेताना चव्हाणांच्या तोंडी काँग्रेसचा उल्लेख झाला आणि हशा पिकला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सहकारी मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे. 50 वर्षाची सवय आहे. 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये झाली होत आहे. तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे. लोकसभेच्या निवडणुका आल्या की इनकमिंग आउटगोईंगची झलक दिसतेच. भाजपनं यंदा माजी मुख्यमंत्र्यालाच सोबत घेऊन काँग्रेसला मोठा झटका दिलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.